YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। दिनांक 23 जुलै 2025 परिपत्रक क्रमांक 38 परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत आपण पाहणार आहोत। आता आज दिनांक आहे 28 जुलै 2025। तरी सुद्धा जरी हे परिपत्रक जुना असेल तरी सुद्धा ह्याची व्हॅल्यू आजही कायम आहे। ह्याचं आजही काम असणारच आहे, आपल्याला कोणाच्या तरी फायद्याचंच आहे। आता ही अर्जंट व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आजच हे परिपत्रक पाहिलं, कारण ह्याच्या अगोदर जे सुरुवातीचे जे फर्स्ट परिपत्रक आहे रिव्हॅल्युएशनचं, पुनर्मूल्यांकन किंवा स्कॅन कॉपीचं, ठीक आहे, आपण गुणांचे पुनर्मूल्यांकन म्हणतो आपण, तर तो व्हिडिओ आपण सर्वात अगोदर आपण अपलोड केलेला होता। त्याच्यामुळं मोस्टली आपल्या चॅनलवर जेवढे काही लोकांना पुनर्मूल्यांकन करायचं असेल, रिव्हॅल्युएशन करायचं असेल, त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला होता। त्याच्यामुळं ही एक्सटेंड झालेला तारीख एक्सटेंड झालेला व्हिडिओ तेवढं काही आवश्यकता वाटत नव्हती। तरी पण काही लोक राहिले असतील तर त्यांच्यासाठी हा अर्जंट व्हिडिओ आहे। परीक्षा विभागामार्फत परिपत्रक क्रमांक 38 प्रमाणपत्र पदवी, पदविका व पदव्युत्तर कृषी शिक्षण क्रम वगळून शिक्षण क्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन करता अर्ज भरण्यास मुदतवाढ। म्हणजे जी मे जून 2025मध्ये आता एक महिना 2 महिन्यापूर्वी जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेचे सगळेच रिझल्ट लागले आहेत, तर त्यांना ऑनलाईन रिझल्टची कॉपी मिळालेली आहे। त्यांना ऑनलाईन रिझल्ट पाहता येतं आपल्याला। ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी आजही ऑनलाईन रिझल्ट पाहू शकता। त्यांना जर वाटत असेल की आपण पेपर चांगला लिहिलो आणि आपल्याला मार्क जर कमी पडलेत वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी किंवा रिव्हॅल्युएशन करू शकता। आणि त्याकरता ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ते अर्ज करण्याकरिता एक्सटेन्शन देण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर हा एक्सटेन्शनचा व्हिडिओ आहे। जे रेग्युलर जी तारीख होती त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। पुढे घेऊया। उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार विद्यापीठाच्या मे 2025 अंतिम सत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशनकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अंतिम मुदत दिनांक 23 जुलै 2025 पर्यंत व रिव्हॅल्युएशनकरिता दिनांक 25 जुलै 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती। ठीक आहे, मी म्हटलं नाही याच्यावर अगोदर व्हिडिओ बनवला होता। वरील संदर्भीय परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनेच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन करता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। आता तपशीलमध्ये पॉईंट नंबर 1 स्कॅन कॉपी किंवा त्यालाच आपण फोटोकॉपीसुद्धा म्हणतो। स्कॅन कॉपी ऑर ऑब्लिक फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक, किमान एक कमाल 3 विषय। ठीक आहे, म्हणजे कमीत कमी एका विषयाची तुम्ही स्कॅन कॉपी किंवा त्याला आपण फोटोकॉपीसुद्धा म्हणतो ती तुम्ही ऑनलाईन अर्ज करून मागवू शकता। आणि जास्तीत जास्त 3 विषयाची स्कॅन कॉपी तुम्ही मागवू शकता ऑनलाईन अर्ज करून फीस भरून। ठीक आहे, त्याच्याकरता प्रति विषय अभ्यासक्रम शुल्क रक्कम रुपये 300 रुपये आणि त्याचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 28 जुलै 2025, म्हणजे आजच 28 जुलै 2025 आहे। तर तुम्ही स्कॅन कॉपी करता अर्ज केला नसेल तर आजच्या आज रात्री 12 वाजण्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो। स्मार्टफोनवरून करता येतो, लॅपटॉपवरून करता येतो, PC वरून सुद्धा करता येतो, डेस्कटॉप PCवरून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येतो। ठीक आहे, अर्ज कसं करायचं काय नाही ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, स्कॅन कॉपी करता आजच शेवटची तारीख आहे। पॉईंट नंबर 2 पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक, किमान एक कमाल 3 विषय। प्रथमतः अनुक्रमांक 1 प्रमाणे स्कॅन कॉपी किंवा फोटोकॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक। ठीक आहे, आता रिव्हॅल्युएशनसुद्धा तुम्हाला कमीत कमी एका विषयाचं करता येईल आणि जास्तीत जास्त 3 विषयाचं करता येईल। ठीक आहे, त्यालाच आपण मराठीत पुनर्मूल्यांकन म्हणतो। आता ह्याच्यामध्ये एक अट आहे, जर तुम्हाला तुमच्या गुणांचं रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक आहे, ध्यानात ठेवायचं आहे। ठीक आहे, नाही तर पुढे पॉईंट दिले सांगितले आपण वाचलेला आता। तर ज्यांना कोणाला रिव्हॅल्युएशन करायचे, रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, त्यांची जी उत्तरपत्रिकेची पूर्णच तपासणी करायची आहे, तर त्यांना अगोदर काय करायचे, त्यांना रिव्हॅल्युएशनला अर्ज करण्याच्या अगोदर स्कॅन कॉपीला अर्ज करायचे। म्हणजे
त्याला आजच स्कॅन कॉपीला अर्ज करायची आणि स्कॅन कॉपी मिळवायची आहे. स्कॅन कॉपी मिळाल्यानंतर ती बघायची आहे आपल्याला. आणि तरीसुद्धा आपलं मन वाटत असेल की नाही मला रिव्हॅल्युएशन करायचंच आहे म्हणून, तर मग काय करायचे, पुन्हा नंतर रिव्हॅल्युएशनला अर्ज करायचं आहे. ठीक आहे. प्रतिविषय शुल्क असणार आहे 500 रुपये. आणि रिव्हॅल्युएशन करण्याची शेवटची तारीख मात्र जास्त आहे, 31 जुलै 2025 पर्यंत आहे. रिव्हॅल्युएशन करायची शेवटची तारीख 31 जुलै 2025. ठीक आहे. ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचं आहे. ठीक आहे. आता हे 2 अलग अलग तारखा कसं आहे सांगतो. काही लोकांना कसं राहतं की स्कॅन कॉपी मागवली की त्याच्यामध्ये त्यांना कळतं की आपण चुकीचं लिहिलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला मार्क पडलेले नाहीत, त्याच्यामुळे ते रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करणारच नाही. ठीक आहे. ही सोपी गोष्ट आहे. मग रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तुम्हाला तरीसुद्धा स्कॅन कॉपी मागवावंच लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं असेल स्कॅन कॉपी मागावं लागणारच आहे. ठीक आहे. मग तुम्ही स्कॅन कॉपी मागून घ्या आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं स्कॅन कॉपी मागविल्यानंतर की मार्क बरोबर दिलेले आहेत आपल्याला, आपलंच चुकलेलं आहे, तर तुम्ही रिव्हॅल्युएशन करता अर्ज करू नका, त्याचे पैसे वाचतील. आणि स्कॅन कॉपी मिळाल्यानंतर ईमेलवर मिळते बरं का स्कॅन कॉपी, ईमेलवर मिळते तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर किंवा तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर. तर तुम्हाला जर वाटलं की स्कॅन कॉपीमध्ये मी चांगलं लिहिलेलं आहे आणि यांनी मार्क मला बरोबर दिलेले नाहीत, तर नंतर पुनर्मूल्यांकनाला अर्ज करायचं रिव्हॅल्युएशनला 31 जुलै 2025 या शेवटच्या तारखेच्या आतपर्यंत. ठीक आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच पुनर्मूल्यांकनाचे अर्ज ऑफलाईन पोस्टाने पाठवून याची नोंद घ्यावी. रिव्हॅल्युएशनचे अर्ज पोस्टाने पाठवायचं नाही, ध्यान ठेवायचं. ऑनलाईनच अर्ज करायचे, ऑफलाईन किंवा तिथे घेऊनसुद्धा जाता येत नाही युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. बाकी बस आहे. हेच थोडं मला अर्जंट वाटलं. आणखी काही लोकांचे राहिलेले असतील, आपल्या विद्यार्थ्याचे राहिले असतील तर त्यांचं आपला वेळ जाऊ नये, कारण आता ह्याच्यानंतर एक्सटेन्शन मिळणार नाही, शेवटची तारीख असणार. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. काय होतं, व्हिडिओ बनवायच्या टायमालाच हे नोटिफिकेशन यायला सुरू होतात, त्याच्याबद्दल क्षमस्व, सॉरी.